catch a glimpse of me. Don't you worry, it's okay to take a peek. See the magic words now, pretty please. हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत. हैदराबाद ट्रिप सिरीजमध्ये आज डे 1चा पार्ट 2 आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की आम्ही हैदराबादमध्ये कुठे गेलो होतो फिरायला. आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये नेहरू झूलॉजिकल पार्कमध्ये गेलो होतो. त्याचा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर केलेला आहे. जर नसेल बघितला तर नक्की बघा. आणि हा त्याचा पार्ट 2 आहे. नेहरू झूलॉजिकल पार्कमधून आल्यानंतर आम्ही गेलो होतो हुसेन सागर लेकमध्ये. हुसेन सागर लेक खूप मोठी आहे हैदराबादमध्ये आणि तिथे आम्ही गेलो होतो. आणि बोटिंगसाठी आम्ही तिकीट वगैरे काढून झालं होतं, पण थोडा वेळ आम्ही तिथे बसलो गार्डनमध्ये आणि पॉपकॉर्न वगैरे थोडंसं रिफ्रेश स्वतःला केलं. आणि त्यानंतर बोटिंगमध्ये आम्ही जाणार आहोत. आणि सगळेजण किती एन्जॉय करतात बघा. Curious, so let your feelings out, stop playing dumb. 'Cause you know I am the fire, I got a feeling. बोटिंगसाठी तिकीट काढून झाले होते आणि सर्वजण नंबरला उभे होते. जशी प्रत्येक बोट यायची त्यानुसार सगळेजण त्याच्यामध्ये बसायचे. आणि तिथून जो पॉईंट होता तो होता बुद्धा स्टॅच्यू. बोट इथून निघायची ते स्टॅच्यूपर्यंत जायची आणि तिथून फिरल्यानंतर पुन्हा बोट असायची तिथून वापस यायला. तर आता आम्ही बोटिंगमध्ये बसलेलो आहोत. बोटमध्ये बसून आम्ही चाललो आहोत बुद्धा स्टॅच्यूपर्यंत. Wanna come a little closer? Relay, relay, relay. Be me. Those looks in your eyes, I'll trade it with mine. It's now or never. I'm tired of guessing so dumb. You wanna come a little closer? Can't tell what is wrong or right. This feeling I have inside. Stop trying to fight 'cause you wanna come a little closer. No doubt and you can't deny this feeling you're trying to hide. Stop trying to fight 'cause you wanna come a little closer. हैदराबादची ही हुसेन सागर लेक आहे आणि खूप मोठी लेक आहे ही. इथं पर्यटनासाठी लोक येतात. खूप गर्दी असते इथं. आम्ही आलो आहोत बुद्धा स्टॅच्यू जवळ आणि हा आहे स्टॅच्यू बुद्धा. हे लेक हुसेन सागर लेकच्या मधोमध हा स्टॅच्यू ऑफ बुद्धा आहे. त्याची कार्विंग वगैरे खूप छान केलेली आहे दगडामध्ये. बॅग मध्ये आमचा हा पॉइंट फिरून झालेला आहे आणि आता आम्ही परत चाललेलो आहोत. परत आम्ही जिथं आम्हाला पिकअप पॉइंट होता आम्ही आता तिथं परत चाललेलो आहोत. आणि हे आहे खूप मोठं हे पार्क आहे जिथं लेझर शो होतो. खूप लोक असतात संध्याकाळी. संध्याकाळचा हा शो असतो 7:30 वाजल्या 20 मिनिटं हा शो चालतो. आणि लाइटिंग वरती हा लेझर शो बघायला मुलांना खूप आनंद वाटला. खूप मजा आली. प्रत्येक गाड्यावरती याच्यामध्ये लाईट लागत होती. तो शो होत होता. आणि हैदराबादचं जे काही महत्व आहे ते पण या लेझर शो द्वारे सांगितलं जात होतं.
कॉपीराइट्स याच्यामुळं मी ही गाणी याच्यामध्ये नाही दाखवत आहे. लेझर शो बघितल्यानंतर आम्ही चाललो आहोत हॉटेलला. पण हॉटेलला जाण्याआधी जेवण करायचे. एका ठिकाणी थांबून जेवण करणार आहोत आणि ते कुठलं हॉटेल आहे काय आहे तेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पुढे नक्की बघा. श्री परी विघ्नेश हेलो बिरयानी हैदराबादी स्पेशल क्या ही किया सो वी आर गहन विचार करताना आरची आई मटन मसाला हे हॉटेल खूप मोठं आहे इथं आणि खूप फेमस आहे हैदराबादमधलं. ह्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल पॅराडाईज आणि हे स्पेशली बिर्याणीसाठी खूप फेमस आहे. 1938 पासून हे हॉटेल इथं चालतं. याच्या अन्यत्र ब्रँच सुद्धा आहेत हैदराबादमध्ये, पण इथली बिर्याणी स्पेशली खूप मानली जाते. मी स्वतः व्हेजिटेरियन आहे, शुद्ध शाकाहारी आहे, पण माझ्या घरचे सर्वजण नॉनव्हेज खातात आणि त्याच्यासाठी सगळेजण हैदराबादची बिर्याणी स्पेशली खाण्यासाठी ते म्हणून आम्ही सर्वजण गेलो आहोत हॉटेल पॅराडाईजमध्ये. आणि माझ्यासाठी असं काही नव्हतं खाण्यासाठी, मी फक्त पनीर मागवलं माझ्यासाठी खायला, पनीर 65 आणि एक बस मी तेवढंच खाल्लं कारण मला खाण्यासारखं काही नव्हतं त्या हॉटेलमध्ये. पण हां, बिर्याणी तिथली खूप फेमस आहे. 1938 पासून हे आहे तिथं आणि त्यांची क्वांटिटी त्यांची क्वालिटी ह्या सगळ्या गोष्टी खूप एकदम व्यवस्थित आहेत आणि रेट सुद्धा रिजनेबल आहेत. त्यांची जी सर्व्हिस वगैरे ते करतात ते खूप सर्विंग करतात ते खूप छान आणि एकदम योग्य पद्धतीने करतात. त्यामुळं मला हा एक प्रमोशनल व्हिडिओ नाहीये, हे जे माझं मत आहे, जेणेकरून माझं स्वतःचं मत आहे, कारण मी तिथे जे बघितलं तेच मी तुमच्याशी शेअर करते. त्यामुळे जर कधी तुम्ही जाणार असाल हैदराबादला तर नक्की या हॉटेलला भेट द्या आणि इथलं फूड एन्जॉय करा. इथले फूड रेट वगैरे जेवणाचे सर्व रेट तुम्हाला मी याच्यामध्ये शेअर करत आहे. तुम्हाला याचा फायदाच होईल. 50 रुपयाचा एक चहा इथं, आम पन्ना 99. मी माझ्यासाठी हे पनीर 65 मागवलेलं होतं. त्याची चव ठीकठाक होती. मी जास्त करून हैदराबादमध्ये ही गोष्ट बघितली. कशी वाटली? आमचं पिल्लू नाही काय खात. पिल्लूला नको वाटते काय का? त्याला व्हेजिटेरियन बनवलाय. अगो बाई, इट्स अ प्योर हैदराबादी चिकन बिरयानी. हाउ इज इट? हाय, कैसे लगती है? टेस्ट कैसी है? अच्छी, वेरी टेस्टी. आई नाइस फीडबैक. उधर
तर फ्रेंड्स या हॉटेलमध्ये किती लोक आले होते, त्यांनी स्वतःचे साईन वगैरे तिथे दिलेले आहे. सचिन तेंडुलकर वगैरे खूप लोक आलेले, सेलिब्रिटीज पण इथे येतात. अशा हे बघा, हे मी पूर्ण याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझा स्वतःचा काहीही स्वार्थ याच्यामध्ये नाहीये. तर फ्रेंड्स, हा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला प्लीज मला नक्की सांगा. हैदराबाद सिरीज ट्रिप सिरीजचा दुसरा भाग मी पुन्हा उद्या घेऊन येईन. माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसे वाटतात ते प्लीज मला नक्की सांगा. तुमच्या कमेंटची मी खूप वाट बघत असते. छान छान कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन अशा छानशा एखाद्या नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय.